भूषणं भूत गणाधिसेवितं कपीथजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शरदेन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीगुरुभ्यो नमः। भगवंत म्हणे गरुडाप्रती पुन्हा ऐके कर्मगती अधर्मे अहित प्राप्ती यमदंड निश्चिती होतसे। तुम्ही आम्ही आतापर्यंत गरुड पुराणाच्या 6 अध्यायाचं चिंतन पाहिलेलं आहे। आज आपण 7व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत। 7व्या अध्यायाच्या प्रारंभी असणार भगवान गरुडाला म्हणतात, हे गरुडा, मी तुला असणार 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन सांगितलेलं आहे। कर्माची गती सांगितलेली आहे, कोणत्या कर्मानं कोणत्या नरकाला जावं लागतं। अधर्मी अहित प्राप्ती, अधर्म केल्याच्या नंतर, धर्म सोडून वागल्याच्या नंतर हित होत नाही, माणसाचं अहितच असणार होत असतं। यमदंड निश्चिती होत असे, त्या ठिकाणी असणार यमाचा दंड, यमाचा मार तुम्हाला आम्हाला अधर्मानं वागल्यावर पडत असतो। शास्त्रावरी नसे भक्ती तो नास्तिक जाण निश्चिती, त्यासे भाषण करिता नरक प्राप्ती प्राण्यांप्रती होत असे। ज्याची शास्त्रावर भक्ती नाही, ग्रंथावर वेदावर ज्याचा विश्वास नाहीये, त्याला असणार नास्तिक म्हणायचं। नास्तिको वेदनिंदक, जो वेदाची असणारी निंदा करतो त्याला नास्तिक असं म्हणायचं। अशा असणाऱ्या व्यक्तीसोबत भाषण करणं म्हणजे नरकाला जाण्यासारखं आहे, असे या ठिकाणी ग्रंथकार म्हणतायत। पुन्हा सर्व धर्माचे सार महावाक्य एक खगेंद्र, मदभक्ती करीते होरात्र स्वर्गदारते सुख पावते। मी तुला असणार पुन्हा एक गोष्ट सांगतो, पुन्हा एक महत्वाचं वाक्य सांगतो। सगळ्या असणाऱ्या गोष्टीचं आणि साधनाचं सार सांगतो। ते ऐक, मदभक्ती करीती अहोरात्र स्वर्गदार सुखते पावती। जे माझी भक्ती करतात त्यांना सुखाची प्राप्ती होती, ते स्वर्गाला वैकुंठाला असणारे प्राप्त होतात माझी भक्ती करणारे। मागुती आले जन्माशी सत्संग घडे दिननिशी, आणि पुन्हा असणार ते माझी भक्ती करणारे जर पुन्हा जन्माला आले तर पुन्हा त्यांना सत्संगाची प्राप्ती होते। रात्रंदिवस सत्संगाची प्राप्ती झाल्यामुळे महाधर्म सत्संग परियशी स्वर्ग तुळनेशी तुळे कदा सदा, स्वर्ग तुळनेशी तुळे सदा। सत्संग हा सगळ्यामध्ये मोठा आहे, सत्संगा एवढं मोठं काही नाही। अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती। महत्पापा संत वाङ्मयामध्ये संत महात्मे वर्णन करतात। अर्धक्षण जरी असणारी संताची संगती झाली तरी जीवाचा असणारी उद्धार करणारी ती संगती आहे। स्वर्ग एकीकड, संताची संगती एकीकड, त्या ठिकाणी संताची संगती हीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ अशी आहे। कुसंगतेची महापाप महानरक त्यासी अभिधान। कुसंग दुसरा वाईट संग माणसानं धारण करणं, कुसंग म्हणजे वाईट संग। वाईट माणसाच्या संगतीमध्ये राहणं हे मोठं पाप आहे, त्याला महानरक असं म्हणतात। वाईट माणसाच्या संगतीत राहणं हा सुद्धा काय आहे, नरक आहे, नरक। म्हणून कोणाच्या संगतीत राहावं याचा विचार करावा। या अस्तव प्रयत्न करून असत सेवन करू नये, म्हणून संताची संगती सोडून असंताची पाप्यांची असणारी संगती माणसानं कधी करू नये।
जर संताची संगती केली तर भगवंताची प्राप्ती आहे. संताची संगती मनोमार्ग गते, आकडावा श्रीपती येणे पंथी, किंवा हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. संताकडे गेले, संताच्या संगतीत राहिले, भगवान परमात्म्याची प्राप्ती असणार तुम्हाला होईल. म्हणून संताचे पाय सोडू नका. पाप्यांच्या संगतीत जाल तर तसंच होईल. एक पाण्याचा थेंब तव्यावर जर पडला, तव्याची संगती केल्याबरोबर त्या पाण्याच्या थेंबाचा नाश होतो. त्याच पाण्याच्या थेंबाने जर कमळाच्या पानाची संगती केली तर मोत्यासारखा चमकू लागतं. आणि तेच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्राच्या मध्ये जर एखाद्या शिपल्यामध्ये पडला तर मोती होतो. संगती त्या थेंबाला कशाची झाली त्याच्यावर आहे. म्हणून संगती ही महत्वाची आहे. महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा. उद्धार आणि पतन हे दोन्ही संघावर असणारे अवलंबून असतात. साधूचे करावे सेवन ते सद्गती स्वर्गस्थान. आता पापचिन्हित जन्मदान त्याचे विंदान परियसी. साधूची संगती असणारी करायची. स्वहिता कारणे संगती साधूची असणारी संगती करायची आणि सद्गतीला प्राप्त व्हायचं, स्वर्गाला प्राप्त व्हायचं. आता असणार मी तुला कोणतं पाप केल्यानं असणारा माणूस कोण होतो, कशा प्रकारे त्याला ते पाप भोगावं लागतं पुढे हे सांगतो. ऐक म्हटले, अनृतवादी आणि पिशूण आणि बद्ध करी प्रलपण वर्ग पक्षा माझी जनन परदारा सेवन जो करी. अनृतवादी खोटं बोलणारा, पिशूण म्हणजे असणार त्या ठिकाणी चहाडखोर, आणि बद्ध करी प्रलपन काय बोलावं कळत नाही, कुणीकडे बोलत राहतो, असा असणारा व्यक्ती यांचा असणारा जन्म मृग पक्षा माझी म्हणजे पशूंमध्ये असणारा यांचा काय होतो, जन्माला त्याला जावं लागत असतं. परदारा सेवन जो करी आणि असे अदत्त तो जन्मे रोग संयुक्त. परस्त्री गमन करणारा, पुन्हा असणार अदत्त दान न देणारा, देऊच वाटत नाही असे चेंगूस माणसं म्हटले रोग संयुक्त होतात. त्यांना रोग होतात. रोग बऱ्याच जणांजवळ लक्ष्मी असते, दान देत नाही, मग त्याचं काय हो, काही ना काही दुखतच राहते, त्याचं दुखणे भाने मागत राहते. तर असं होतं का नाही. हिंसक प्राणी जे जगात ते स्थावरात जन्म घेती. जे असणारे हिंसा करून वागतात किंवा हिंसा करतात ते असणारे लोक त्या ठिकाणी स्थावरामध्ये जन्म घेतात. स्थावर म्हणजे झाड, दगड, अशा प्रकारच्या जन्माला ते लोक जातात. निद्राळू, क्रूर, लुब्धक, नास्तिक, तैसे वंचक. जे असणारे निद्राळू, फार झोपाळू येतं, झोपीला द्यायचं काय अंतच नाही. क्रूर, लुब्धक, क्रूर असे आहेत. लुब्ध म्हणजे असणारे लोभी आहेत. नास्तिक, तैसे वंचक, नास्तिक आहेत, लोकांना फसवणारे आहेत. प्रमादी, भिन्न वृत्ती देख, चुका करणारे आहेत. तिर्यांचा माझी सम्यक जन्म त्यासी. त्यांना असणाऱ्या पक्षांमध्ये जन्म घ्यावा लागतो. मृग, उष्ट्र, श्वान, सुकर, ब्रह्महत्यार्यासी योनी उष्ट्र. ज्याने ब्रह्महत्या केलेली आहे त्याला असणार हरिण, उंट, श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे डुक्कर, या योनीला असणार त्याला जावं लागतं. पुलक सवय न ते आखर सुरा पिणार जन्म पावे. जो दारू पिणार आहे तो चांडाळाच्या जन्माला आणि गाढवाच्या जन्माला पुढे जात असतो. कृमी, कीटका आणि पतंग स्वर्ण हरत्याशी जन्म दे. जो दुसऱ्याचं सोनं चोरतो ते बारीक किडे होते. तर कृमी, कीटक, पतंग नावाचा असणारा जो किडा आहे, दिव्यावर झडप घालतो. पतंगा दिपिया रिंगण तेथ तयासी अचूक मरण. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये वर्णन करतात. तो पतंग नावाचा किडा असणारा दिव्याला झडप घालून मरतो ना. जे लोकांचं सोनं चोरतात त्यांना त्या पतंग नावाच्या किड्याच्या जन्माला जावं लागतं. तृण, गुलमलता, सम्यक, गुरुतल्पक क्रमेची जन्मे. जो गुरुपत्नी गमन करतो असा असणारा जो व्यक्ती आहे त्याला गवताच्या जन्माला जावं लागतं. त्याला पुन्हा गुल्म शब्दाचा अर्थ गुंतागुंतीचे किंवा दाट पसरणारे असं जे झुडूप आहे त्याला गुल्म असं म्हणायचं. गुल्म त्याच्या जन्माला जावं लागतं. पुन्हा असणार लताना, वेलीच्या असणाऱ्या जन्माला जावं लागतं. जो गुरुपत्नी गमन करतो तो. अन्न हरता याची अन्न. जो असणार अन्न चोरून खातो, जो अन्न चोरून खातो, अन्नाचं हरण करतो, तो याची अन्न. तो असणार लोकांकडे दुसऱ्या जन्मात भीक मागतो. त्याला भीक मागावं लागतं अन्न जर चोरून खाल्लं तर. वाणी चोरी तो मुखजान. जो असणार वाणी चोरतो, वाणी चोर म्हणजे
वाचा म्हणा, कोणाला बोलू न देणं, आपलंच आपण आपलं टुमणं लावणं, त्याला वाणी चोर तुम्ही म्हणा. जोंधळ्याची असणारी एक जात आहे वाणी नावाची, किंवा असणार वानगी म्हणजे चाकण्यास पाहण्यास घेतलेले जे पदार्थ आहे, चाकण्याकरता पाहण्याकरता थोडं पत नाही का, थोडंसं पाव द्या बरं, पेढ्याचा व्यवसाय करतोय मग थोडासा पेढा पाव द्या बरं चाकण्याकरता, म्हणून काही जे घेतल्या जात त्यालाही वाणगी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये जे दुसऱ्याची वाणी म्हणजे वाचा म्हणा किंवा बोलणं म्हणा किंवा ही वानगी म्हणा, अशा प्रकारे असणारा जो चोर तो असणारा त्या ठिकाणी काय होतो, मुका होतो. शिवलीलामृत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, दुसऱ्याचे ग्रंथ चोरणारा, पुस्तकं चोरणारा हा मुका होत असतो. मला वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये ते हरिणी बोलतात ना, ते शास्त्रार्थ हरिणी सांगतात शिवलीलामृत ग्रंथामध्ये, तर त्याचं ते वर्णन आलेलं आहे. धान्य हरता रक्तांग संपूर्ण तैसाची पिशुन दुर्गंधी मुख. धान्य हरता रक्तांग, दुसऱ्यांचं असणारं धान्य चोरणारा जो आहे, लाल असा असणारा तो व्यक्ती होत असतो. रक्त अंग, रक्तासारखं त्याचं अंग असणार लाल असं होत असतं. तैल हरता तेली होत, तेल चोरणारा तेल्याच्या जन्माला जातो. लय तेल चोरी तो का होय, आता तेलीच होय. तेल चोरायचं तुला कामच नाही पुन्हा. चहाडी करत्याच्या मुखाशी दुर्गंध बहुत, जो असणारा चहाडी करणार आहे त्याला पिशून असं म्हणतात, त्याच्या मुखाला असणारा दुर्गंध असा येत असतो बोलत असताना. पत्र शाखा चोरिता किंचित मैर होत अरण्या माझी. पत्र शाखा म्हणजे असणार पालेभाज्या जो चोरतो का, तो मोर होतो, मोर. जेवढे मोर दिसते तेवढे पालेभाज्या चोरलेले आहेत. जरी चोरीले गंधद्रव्य तरी पावे चिचुंदरी काय. सुवासिक पदार्थ जर चोरले तर चिचुंदरी होते, चुचुंदरी म्हणतात त्याला. चुचुंदरी म्हणा, चिचुंदरी म्हणा, तो देह सुवासिक द्रव्य चोरल्यावर प्राप्त होतं. अत्तर, सेंट वगैरे हे चोरले की असा असणारा जन्म प्राप्त होत असतो. धान्य चोरिता मुशकान्वय, लोकांचे जर धान्य चोरले तर उंदीर होतं माणूस. मग त्या जन्मात याचं कुरतड पोत, त्याचं कुरतड पोत. धान्य चोरल्याच्या नंतर तो मनुष्य उंदराच्या जन्माला जातो. जेवढे उंदर आहेत तेवढे धान्य चोरीत मागच्या जन्मातले. या नरमणीय चोरिता उंट, दुसऱ्याचे वाहन गाड्या वगैरे चोरतो का, तो उंट होत असतो, उंट. फळ चोरिता होई वानर, जर फळ चोरले लोकांच्या बागातले, कोणाचा बाग असतो ना, कोणाचा आंब्याचा बाग आहे, कोणाचा पेरूचा बाग आहे, असे असणारे हे बाग वगैरे असते, फळ चोरायचे. असे जे व्यक्ती आहेत ते पुढच्या जन्मात वानर होत असतात. काक होई पाक चोरणार, जो दुसऱ्याचा स्वयंपाक चोरतो तो कावळा होतो. दुसऱ्याचा स्वयंपाक चोरून खातो नाही बरं. जो दुसऱ्याचा स्वयंपाक चोरतो तो कावळा होतो, हे लक्षात घ्या. दुसऱ्याचा स्वयंपाक चोरायचा नाही. मधु चोरिता मक्षिका क्रूर, मध जर चोरला तर मध चोरल्याच्या नंतर त्याला मक्षिकाना माशीच्या जन्माला जावं लागतं. फळ एक रुद्र होत असे, जर पुन्हा फळं जर चोरले तर पुन्हा गिधाड्याच्या जातीमध्ये त्याला जन्माला जावं लागतं, गिधाड व्हावं लागतं. गो चोरिता गोधायोनी, जर कोणाची गाय चोरली तर घोरपडीच्या जन्माला त्याला जावं लागतं. अग्नी चोरिता बकयोनी, जर कोणाच्या घरातली अग्नी चोरला, जाळ जर चोरला तर त्याला बगळ्याच्या जन्माला जावं लागतं. आता एक काडीपेटी हे ते निघाली, तर पहिलं असं जाळ चोरायचं याचं. जर चोरीला जाळ तर असणारे त्याला बगळ्याच्या योनीला जावं लागतं. चित्र वस्त्रे श्वावित योनी, जर चित्र चोरले, वस्त्र जर चोरले तर त्याला साळींदराच्या जन्माला जावं लागतं. साळींदर माहितीये का, साळींदर त्याला आमच्या इकडे काय म्हणतात, पुन्हा सायाळ पक्षी, ते काटे असतात बघा त्याच्या अंगावर एवढाले, तो त्याला मारायला आलं की तो तोंड करीत नाही त्याच्याकडे, मारायला येणाऱ्याकडे त्याच्याकडे पाठ करतो ती काट्याची. असं साळींदर असतं ते प्रसंगीच ते स्वतःच्या अंगावरचे काटे काय करतं, असे फेकून मारतं ते, आणि ते काटा लागला की त्याचा शेंडा खुडत असतो आणि मग ते सलत राहत असतो काटा. ते साळींदराचे काटे असतात, त्याला सायाळ असंही म्हणतात. त्याच्या जन्माला जावं लागतं. जर दुसऱ्याचे वस्त्र चोरले, धोत्र चोर, साऱ्या चोर, टोप्या चोर, असं जर केलं तर असं होईल. चिरियोणी लवण चोरिता, जर मीठ चोरलं तर चिमणीच्या जन्माला जावं लागतं. आता चिमण्या कमी झाल्या तर बहुतेक मीठ चोरायचं काम आता
जास्त राहिलं नाही, त्यामुळे आता चिमण्या कमी झाल्यात असं वाटायले. जो यांचा संसर्ग करी तो त्यांचा फलभागी निर्हारी. जो यांच्या सोबतीमध्ये राहतो त्याला बी त्याचं फळ ते भेटत असतं. अशाच्या संगतीत राहणार आहे बरं का. या स्तव दुष्ट संगक्षण भरी. संगतीत गेल्यावर होतं का नाही असं. पहिल्या वर्षी ज्यावेळेस श्रीमद भागवत कथा झाली तर त्यावेळेस सहजच सांगितलं होतं ना. आठवणीत आहे का सहजच सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती नाही का सहजच त्याच्या जवळ येऊन बसतो. मग त्याच्या संगतीत गेल्यामुळे याला बी जेलमध्ये जावं लागत का नाही. म्हणून थोडक्यामध्ये हे जसं व्यवहार आहे तसं तिथं यमाच्या दरबारात बी त्याच्या संगतीत राहणारा हा सुद्धा असणारा काय असतो, पापी असतो. त्यालाही असणारं फळ भोगावं लागतं. या स्तव दुष्ट संरक्षण परिण की जे सरपारी रहस्य हे. म्हणून दुष्ट माणसाची संगती थोडी सुद्धा केली नाही पाहिजे. अग्नी लाविता, दुसऱ्याच्या घराला आग लावणारा, बाळघाती, लहान लेकरांना मारणारा, चिमटे घेणारा, पुन्हा असणारा स्त्री घात करी मूढमती, स्त्रियांचा असणारा घात करणारा, मूर्ख बुद्धीचा, या सर्वांचा सांगाती जो साक्ष भारती अमृतवदे. ह्या सगळ्याचा जो सोबती आहे आणि साक्ष अमृतवदे खोटी साक्ष देतो. जो हस्ताचे ठाई घे कापर, त्याला कोणत्या जन्मात जावं लागतं, त्याला हातामध्ये पुढच्या जन्मात खापर घ्यावं लागतं. खापर भीक मागण्याकरता, याच्याकरता. विनाशिक गलत कुष्ठ शरीर, नाक व्यवस्थित राहत नाही, अंगामधून रक्त पुगळतोय, गलित कुष्ठ असा असणारा रोग त्याला होतो. आंधळा होऊन असणारा शत्रूच्या घरी त्याला राहावं लागतं. कोण, मिथ्या साक्ष देणार, खोटी साक्ष देणारे. कोर्टामध्ये याच्यामध्ये खोटी साक्ष द्यायला खोटे साक्षीदार तयार केले जातात ना कोर्टामध्ये, बरोबर आहे की नाही. कोणी पैसे देऊन काय करतो, खोटे साक्षीदार उभे करत असतं. त्यांच्याकरता हे सांगितलेलं आहे. जरा ध्यानात ठेवा. त्यांना असं धमकवायचं, त्यांना म्हणायचं बघा खोटी साक्ष दिल्यावर असं असं होत असतंय. ते हे पाप तीर्थ नदवडीत, हे पाप तीर्थ घालत नाही. हे जे पाप आहेत का, हे पाप असणारे तीर्थ घालत नाही. हे ते पाप साधू दर्शने जात. साधूच्या संगतीमध्ये, साधूच्या दर्शनानं ते पाप जात असतं. साधूंनी फार केले पुनीत माझ्या पदाते बहु आले. साधूंनी असणाऱ्या अनेक लोकांना पुनीत केलं. पुनीत केले विष्णुदाशी, जगद्गुरु तुकोबारा संत वाङ्मयामध्ये वर्णन आलेलं आहे. पुनीत केले विष्णुदाशी, पवित्र केलेलं आहे, पुण्यवान लोकांना केलेलं आहे. आणि या असणाऱ्या पुण्यामुळे या साधूंनी बरेच जण माझ्या लोकाला पाठवून दिले. साधूच्या संगतीत गेले ते वैकुंठादी लोकांना गेलेले आहेत. व्याध पुतना आदी करून असुर कंसाधिक जनी. व्याध म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी शिकार करणारा तो व्याध. शिवलीला ग्रंथामध्ये व्याधाची कथा येते. अन्य व्याध असेल पुन्हा कोणता, पुतना, कंस यांना साधूची संगती झाली आणि हे तरुण गेले. कशी झाली, कोणत्या साधूची संगती झाली, कंसाला संगती झाली नाही. नारद महर्षी आलते ना कंसाकडे. काय पुण्य सारावया आले देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात. आले आणि कंसाला म्हणतात कशाला या पोरायला ठेवलंय म्हणले. कोणता आठवा असं सांगता येत नाही. टाकणं मारून म्हणले याला बी, असं मारून टाक नाही म्हणले. मनात संशय निर्माण केला. मग काय केलं, यांनी पोरं मारले, त्याला लवकर देव भेटला. पुण्य झालं तरी देव भेटतो, लय पाप झालं तरी कंसाचं पाप भरपूर झालं. भगवान परमात्मा असणारे आलेले आहेत. साधूच्या संगतीमुळं हे लोक तरुण गेलेले आहेत. साधूचे संघाचा लव तुळनेशी न तुळे परियसी. साधू संघाचा असणारा लव त्या ठिकाणी, लव म्हणजे आपली भारतीय परंपरेतील जे वेळेचं मापक आहे ते फार सूक्ष्म आहे बरं का. आता आपल्याला 1 सेकंद, मिनिट, तास एवढं जरा सरासरी माहिती असतं इंग्रजीच्या नुसार. मग भारतीयाच्या नुसार असणारं माप सांगत असताना परमाणु, अणु, त्रसरेणु, त्रुटी, वेद, लव, निमिष आणि क्षण, त्याच्या पुढे अजून असणारे माप आहेत बरं का. मी लव या शब्दापर्यंत फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. असे असणारे साधूच संगती एवढी थोडी जरी केली तर असणाऱ्या दुसऱ्या कोणत्या साधनालाही ती मागं टाकणारी असणारी ही संगती आहे. मुक्ती न पावे साम्यतेशी असतो सर्वाशी उत्तम साधू संघ. मुक्ती ही त्या संगतीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी काय करते, बाजूला राहते. मुक्तीचा आणि या संगतीची ही तुलना होत नाहीये, अशी ही संत संगती आहे. यामुळे असणारा उत्तम असा साधू संघ माणसानं करावा. सर्व यज्ञ सर्वदान सर्व तीर्थी व्रताचरण, मी सर्वाघटी संपूर्ण तैसाची दान माझा भक्त. सगळे यज्ञ, सगळे दान, सगळे तीर्थ, सगळे व्रताचरण हे एकीकडे आहेत.
आणि संत संगती एकीकडे आहे. भगवान परमात्मा म्हणतात मी सर्वाघटी असे पूर्ण. किंवा महाराजांचं जर प्रमाण जर द्यायचं जर झालं तर महाराजांनी वर्णन केलेलं आहे काय पाप ताप दैन्य जाय उठाउठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी तपे तीर्थे जगी दाने व्रते. याच्यामध्ये असणार हे बळ नाही, हे बळ संत महात्म्यांमध्ये आहे. मी सर्वाघटी असे पूर्ण तैसाची जाण माझा भक्त. भगवान परमात्मा म्हणतात मी सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या घटात आहे. घटात म्हणजे घट घट मे हे राम रमैया त्या असणारा भगवान परमात्मा सर्व ठिकाणी. आपण म्हणतो ना सर्वाघटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. तैसाची जाण माझा भक्त. जसं मी सर्व ठिकाणी आहे तशाच प्रकारे असणार माझा भक्त या सर्व ठिकाणी व्याप्त आहे. मी ज्ञानी मी निर्गुण सुख मुख्य माझीची रूप मुख्य माझीची जाण. मी ज्ञानी आहे, मीच निर्गुण आहे आणि मीच सगुण आहे. अनंत देह मी धरून पन्नग शयना फिरतसे. हे पन्नग शना फिरतशी. पन्नग म्हणजे असणार नाग आणि अशन म्हणजे असणार जेवण. नाग हे ज्याचं जेवण आहे अशा पन्नग शना गरुडा मी असे अनंत अवतार आणि देह धारण करतो आणि असणार भक्ताच्या रक्षण करता दुष्टाच्या संहार करता मी असणार फिरत असतो. मी एक आकाशवत घटीमटी असे व्याप्त. आकाश के नाही. आकाश कुठं नाही सांगा बरं. आकाश कुठं नाही. अमेरिकेला गेल्यावर आकाश नाही का. कुठे गेले तरी आकाश आहे का नाही. आकाश के नाही. आकाश कुठं नाही. आकाश हे असणारे व्यापक आहे. तसं भगवान परमात्मा म्हणतात आकाशापेक्षा असणारं मी व्यापक आहे. घटीमटी असे व्याप्त. मी घटामध्ये मी मठामध्ये. घटाकाश मठाकाश विचारसागराचं चिंतन. जे आकाश घटामध्ये असतं त्याला घटाकाश असं म्हणायचं. आकाश शब्दाचा अर्थ महत्वाचा रिकामी जागा पोकळी हा अर्थ घ्या. आकाश म्हणजे वरचा आकाश घेताल. घटाकाश मठाकाश. मठ म्हणजे हे घर वगैरे जे आहे याच्यात जी पोकळी आहे. आता मला सांगा या भिंतीमध्ये आकाश आहे का नाही. भिंतीमध्ये आकाश आहे का नाही. बोला भिंतीमध्ये आकाश आहे का नाही. कशाहून आहे काय तुमच्याकडे प्रमाण काय आहे बोलण्याला. पोकळी आहे. कुठं पोकळी आहे कशी कसं तसं नाही. उत्तर बरोबर आहे. भिंतीमध्ये आकाश आहे पण सिद्ध कसं कराल. खिळा घ्यायचा आणि ठोकायचा. झालं. ज्या अर्थी खिळा ठोकला गेला त्या अर्थी भिंतीमध्ये आकाश आहे. तसं घटाकाश मठाकाश जसे आहे तसं मी सर्व ठिकाणी व्याप्त आहे. हा घटभंगे घटाकाश न नासत. मी तैसाची शाश्वत देहभंगे. जसं असणार घट आहे. घट फुटला की आकाश कुठं जातो. आकाशाचा नाश होतो का. मग ते आकाश लागे नीट वाटे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ते आकाश नीट वाटायला लागत म्हणजे महद आकाशामध्ये ते आकाश मिळतं. घटाकाश मठाकाश आणि महद आकाश विचारसागराचं चिंतन आहे. मग असे असणारे आकाश. तर जसं घट फुटल्याच्या नंतर घटाकाश मरत नाही, घटाकाशाचा नाश होत नाही, तसं भगवान परमात्मा म्हणतात मी तैसाची शाश्वत देहभंगे. माझे असणारे देह जरी गेले अवतार घेतलेले. आपण म्हणतो ना येथे नाही उरवाले अवतार एरते पामर जीव किती. प्रभू रामचंद्राला जावं लागलं, भगवान कृष्णाला जावं लागलं असं आपण म्हणतो. भगवान परमात्मा म्हणले देह जरी गेले तरी सुद्धा असणार मी मात्र गेलो नाही. जसं घट फुटला पण घटाकाश मेलं नाही तसं देह जरी गेला तर मी मात्र शाश्वत असावे. अविनाशी तू तद्विधी. भगवान गीतेमध्ये वर्णन करतात कर्दळी स्तंभाचे परी मनुष्य देह असे निर्धारी. कर्दळी नाम असणार केळीचं किंवा कर्दळी केळीला म्हणतात किंवा कर्दळी म्हणून एक दुसरं एक झाड आहे. त्याच्या असणाऱ्या स्तंभासारखा असणारा माणसाचा देह कधी पडेल काही सांगता येत नाही. निस्सार निश्चय पन्नगारी जल बुदबुद सरी जाणीजे. हे असणार जीवन कसं आहे. जळी बुड बुडे पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. तैसा हा संसार. त्या बुडबुड्यासारखा असणार हे काय आहे जीवन आहे. बुडबुडा पाण्यावरचा कधी फुटन काही सांगता येत नाहीये. तसं हे जीवन कधी जाईल असणार सांगता येत नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पाखू पाखडी
तव हे सरे माशी नाशे पंख अनुस्तरच आपला जीव जाईल. एवढं आयुष्य आपलं असून असून आहेच किती. असं आपलं आयुष्य आहे. आयुष्याचा विचार आपण केला पाहिजे. पंचतत्वाची काया होत मागुती. पंचतत्वी मिळत हा देह 5 तत्वाचा झालेला आहे. किती तत्व आहेत या देहामध्ये? 5 तत्व आहेत. कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 तत्व या देहामध्ये आहेत. तुम्हाला आता सगळं विचारसागर हे ते ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला लक्षात येईल या गोष्टी. 5 तत्व देहात कसे आहेत हे सिद्ध करून दाखवायला आता वेळ नाही. हे ते व्यासपीठ नाही, हे गरुड पुराणाचं व्यासपीठ आहे. त्याचे काय पुन्हा पुन्हा तत्व येत. एका एकाचे 5-5 आहेत. पुन्हा सूक्ष्म देहाचे, स्थूल देहाचे आहेतच. ते कोष्टक हे ते आता ते विषय आपल्याला पाहायचा नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा देह 5 तत्वापासून बनलेला आहे आणि पुन्हा हा देह पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पिंड हा उसना अनिला पाचाचा शेकी लागे त्या ज्याचा त्याशी देणे. 5 जणांचं उसनं आणलेलं आहे आणि उसलं आणलेलं देवाच लागत. उसनं आणलेलं ठेवायला जमतं का? शेजारणीच्या घरून काही आणलं ठेवायला जमतं का? शेजारीन तगादा लावती. तसं यम हे तगादा लावते. तर ज्यांचा देव हे पंचमहाभूताला देवाच लागतो. एक दृष्टांत पण आहे बर का. किरायानं खोली केली ती एक ना एक दिवस सोडावच लागती. ठेवून जमते का? नाही. एक जणांनी दावा केला माझीचे 5 पंच बोलावले आणि त्या 5 पंचांनी त्याला कोर्टामध्ये खेचलं आणि तिथं सिद्ध केलं ही तुझी नाही. तसे 5 पंच म्हणजे पंचमहाभूत आहेत आणि ही माझीच खोली आहे. खोली म्हणजे हा देह आहे आणि ही माझीच खोली म्हणणारा तो जीव आहे. त्या जीवाला या पंचमहाभूतानं यमराजाच्या कोर्टामध्ये खेचलं आणि खेचून असणारा ज्या ठिकाणी म्हणते कर सिद्ध ही तुझी कशी रूम. दाखव कागदपत्र. काय पुरावा आहे तुझ्याजवळ? याला पुरावा काहीच नाही. मग तिथं त्याला सिद्ध करता येत नाही. तसं तुम्हाला आम्हाला सिद्ध करता येत नाही हा देह माझा आहे म्हणून. करता येतो सिद्ध? नाही करता येत. असो, वेदांतात आपल्याला जायचं नाही. सांगायचा मुद्दा असणार 5 तत्वाचा देह. जी कर्मे केली स्वकृत तेनेची होत बद्ध प्राणी. जे असणारे कर्म आपण केलेले आहेत ना त्या कर्मानच आपण बांधल्या जातो बर का. आपले कर्म आपल्याला बांधतात. अध्यात्म रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेले बर का. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा अहं करोमीति व्रथाभिमानम स्वकर्म सूत्र ग्रथितैहि लोके. अध्यात्म रामायणामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. सुख देणारं कोणी नाही, दुःख देणारं कोणी नाहीये. परो ददाति इति कुबुद्धिरेषा. दुसरा आपल्याला दुःख देतोय हे म्हणणं म्हणजे ही आपली कुबुद्धी आहे. मग कशानं दुःख होतं? अहम करोमीति व्रथाभिमानम. मी करतो, मी केलंय, माझ्यामुळं झालंय असं जर म्हटलं स्वकर्मसूत्र ग्रथितैहि लोके. त्या ठिकाणी असणार त्या बंधनामध्ये माणूस बांधला जातो. मी केलं म्हटलं की बंधन प्राप्त झालं. ते माहितीये का तुम्हाला? ती चोराच्या पेटीची गोष्ट मी सांगितली असेल एखाद्या वेळेस. मी माझी असं जर म्हटलं, एक जण काय करतात, एका महिलेला मारतात. मोठी पेटी घेऊन रेल्वेमध्ये प्रवास करतात आणि प्रवासामध्ये काय होतं, ती जे समोरचा व्यक्ती असतो तो व्यक्ती असा अंगठ्या गिंगठ्या हे सगळं चांगलं व्यवस्थित असा असतो आणि मोठी पेटी घेऊन जातो. तो ह्या चोरांना असणारा डाऊट येतो, एवढी मोठी पेटी आहे, दिसायला असणारा समोरचा माणूस पार्टी चांगली दिसायला, नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आणि तो स्टेशनला इकडे तिकडे जातो. हे 2 जण चोर त्याच्या पाळतीवर असतील. त्या 2 जणात भांडणं लागतात. ही पेटी माझी आहे, ही पेटी माझी आहे, ही पेटी माझी आहे, ही पेटी माझी आहे. मग गेले ते पोलीस ठाण्यात. पोलिसांनी पकडलं ना, रेल्वे स्टेशनला पोलीस असतात. नेल्याच्या नंतर कोणाची पेटी आहे? माझी पेटी आहे. कोणाची पेटी आहे? माझी पेटी आहे. चावी कुठे आहे? म्हणजे आमच्या दोघांकडे चावी नाही, आमच्या हरपली आहे. चावी हरपली. यांनी म्हणलं हरपली, त्यांनी म्हणलं हरपली. मग कसं करायचं? म्हणजे फोडावं लागेल. म्हणून फोडायच्या आधी सांगा याच्यात काय. तुझी पेटी आहे ना, सांग याच्यात काय. माझे कपडे आहेत, माझे सोने आहेत, माझे नाणे आहेत. तुझी काय? माझ्या याच्यात पैसे येत. उघडली तर एक स्त्री त्याच्यात मारलेली होती पेटीमध्ये. माझं म्हणल्याचा परिणाम काय झाला? माझं म्हणलं की दुःख गळ्यामध्ये पडलं. अहम करोमीति व्रथाभिमानम. हा खोटा अभिमान आहे. आपण काहीच करत नसतो, पण आपण आपल्या डोक्यावर घेत होतं आणि डोक्यावर घेतल्यामुळं असणार
ते काय प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. असो सांगायचा मुद्दा माझा हा आहे की स्वकृत तेनेची होत बद्ध प्राणी, आपल्या कर्मानच आपण बांधल्या जातो. आयुष्या जीवाशी मज वाचून नशे सोडविता अन्य जाण, अशा जीवांना माझ्याशिवाय सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. मृत्यू जन्म देह वर्तमान अद्य शतवर्षान निश्चय. या असणाऱ्या देहाबरोबरच माणसाचा असणारा मृत्यू ही त्या ठिकाणी काय असतो, फिक्स मृत्यू असतो. फिक्स. महाराज बाळू महाराज म्हणत असतात ना, ते म्हणतात किंवा जसं असणारं भरणी सोबत झाकण फ्री तसं असणारं जन्मासोबत मृत्यू फ्री. जन्माला येत असताना जीव गर्भामध्ये आल्याच्या नंतर त्या गर्भाच्या 5 गोष्टी असणार ठरलेल्या असतात. गर्भामध्ये तो जीव जन्माला आल्याच्या नंतर, जीव आल्याच्या नंतर 5 गोष्टी गर्भातच ठरलेल्या असतात, त्याच्या बाहेर ठरत नाहीत. त्या कोणत्या कोणत्या ठरलेल्या असतात. आयु, त्याचं आयुष्य गर्भातच ठरलेलं असतं, हा किती वर्ष जगणार आहे म्हणून. कर्म, काय करणार हे गर्भातच ठरलेलं असतं. वित्तंच, पैसा याच्या जवळ किती येणार किती जाणार, याच्या नशिबात किती आहे हे गर्भातच ठरल्या जातं. विद्या, हा किती विद्वान होणार आहे का मूर्ख होणार आहे, हा 5वी शिकणार आहे का 10वी शिकणार आहे का BA करणार आहे का MA करणार आहे का काय करणार आहे, इंजिनियर होणार आहे, हे सगळं असणार काय पोटातच ठरल्या जातं. आणि पुन्हा असणार कोणतं राहिलेलं आहे, निधनमेवच. निधन शब्दाचा अर्थ मरण, याचं असणार त्या ठिकाणी मरण कशा प्रकारे होणार हेही असणार ठरलेलं असतं. कुठं होणार हेही ठरलेलं असतं. पंचेतानी ही सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः, गरुड पुराण सांगतं. ह्या 5 गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. हाच श्लोक पंचतंत्रामध्ये सुद्धा आलेला आहे बरं का. असो सांगायचा मुद्दा काय, ह्या 5 गोष्टी असणाऱ्या माणसाच्या काय असतात, ठरलेल्या असतात. असं असणाऱ्या या 5 गोष्टी ठरलेल्या, तसं मृत्यूही ठरलेला असतो. आज येईल उद्या येईल कधी येईल काही सांगता येत नाहीये. अगा हे साधो पन्नगारी, तो प्रश्न केला मद निर्धारी. मेल्या जीवाशी परलोकाभितरी ऊर्ध्वदेक सामग्री कैसे पावे. मला तू प्रश्न विचारला होतास, मेलेल्या जीवाला असणार वरी साहित्य कसं प्राप्त होतं, वर साहित्य कसं प्राप्त होतं, हे असणारे काय कर, तुम्हाला असं विचारलेलं होतं. आश्चर्य मज वाटे अत्यंत, मनुष्यांची चेष्टी ते होत. प्रत्यक्ष पाहत असता अमृत अन्य नाही भीत, मरण भये. भगवान परमात्मा म्हणतात मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं, याच्या डोळ्यासमोर लोक मरत आहेत तरी यायला वाटत नाही आपल्याला जायचंय म्हणून. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एक पाहतसा एकाची दहणे, सावधत्या गुणे कारे न व्हा. एकमेकाचं मरण पाहतात तुम्ही सावध का होत नाही येत, सावध व्हा. आश्चर्य महाभारतामधील प्रसंग आहे, यक्ष प्रश्न म्हणून प्रसंग आहे महाभारतातला. त्या असणाऱ्या यक्षाने धर्मराजाला प्रश्न केलेला आहे, किंवा आश्चर्य सगळ्यात मोठं आश्चर्य असणाऱ्या जगामध्ये कोणतं आहे. त्यावेळेस असणारं धर्मराजाने उत्तर दिलं, कोणतं आश्चर्य मोठं आहे. अहन्य हनी भूतानि गच्छन्ति यमालयम शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्य मतः परम. त्या ठिकाणी असणारं धर्मराज म्हणतात, समोरचे लोक मरायला लागले तरी याला वाटतं मी अमरच आहे, मला मरायचंच नाही आणि मला मरणच नाही असं तो समजतो. हे सगळं जगात मोठं काय आहे, आश्चर्य असणार हे जगामधलं मोठं आहे. किंवा सुंदर असं वर्णन समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये करतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेणा जणी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण रडतो पण आपल्यालाही पुढे जायचं, याची आठवण असणार आपल्याला राहत नाही. ती आठवण असणार तुम्ही आम्ही ठेवायची आणि अशी आठवण ठेवून नंतर असणार त्या ठिकाणी पुढच्या प्रवासाला लागायचं. भगवान परमात्मा म्हणतात सगळ्याला मरण आहे, पण हे लोकायला असणार लक्षात येत नाही की आपण मरणार आहोत म्हणून. त्यांचे धन हरावया जाण, उगाची कर्मे करते जाण, माया नृत दंभे करुण जनाशी करुणी दाविती. उगाच एकमेकाचं धन हरण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करतात. माया नृत दंभे करुण, मायेनं खोटं बोलून ढोंगसोंग करून लोकांकडून पैसे काढायचं काम असणारे हे लोक करतात. काही दंभी. ही माझी करुण दाविती, पुत्र पत्नी आणि जननी पिता
हे असणारे जे आहेत पुत्र पत्नी जननी पिता इत्यादी असणारे जे आहेत ते त्या ठिकाणी कसे आहेत तर तेच आपल्याला म्हणतात जनाशी करुणी दाविती पुत्र पत्नी आणि जननी पिता सुख पावे धने करुणी. असं असणार काय करतं या सगळ्यांना सुख कोणाला होतं पुत्र असेल पत्नी असेल पिता असेल यांना सुख कशापासून होतं धनापासून. पोरगा पैसे कमीत असला तरच पोरग चांगले तरच पोरग चांगले. पोरग जर पैसे कमीत नसलं पोरग जर नुसतं बसून राहत असलं तर मग त्याच्या त्याचं शिक्षण काढलं जातं. एवढा शिकला आणि काय केलं एवढा मोठा गोडमा झाला काय केलं शिक्षण सगळंच काढलं जातं त्याचं. म्हणजे सगळे असणारे काय आहेत सुख पावे धने करुणी हे सगळे असणार धनानं सुख पावणारे आहेत. ही माझी भाषणे कोणी जनाच्या म्हणे भीती नोपजे. मी एवढं पोट तोडून सांगतोय जीव तोडून सांगतोय तरी असणारे या लोकांच्या कसं लक्षात येत नाही. भगवान असं म्हणतात काय करील चंद्र वक्ता जेथे नाही सावध श्रुता या सव एक चित्ते तत्वता माझ्या वाक्यार्था परिशिजे. कितीही असणारा श्रोता चतुरा वक्ता चतुरा असला तर ऐकणारे जर डुकल्या घेले डुलक्या घेले तर मग कसं करायचं जमणार का मग नाही. श्रोता दुश्चित्त तरी वितळे मांडला रसुमावली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये म्हणतात. श्रोत्याचं जर लक्ष नसन तर किती जर वक्त्यानं चांगलं सांगितलं ना ते सगळं पाण्यात जातं. अहो चंद्रकांतू द्रवता किर होय परिते हातवटी चंद्रीचा आहे तै म्हणून वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते नवीन माऊली ज्ञानोबा म्हणतात. चंद्रकांत नावाचा मणी द्रवतो त्याला पाझर फुटतो पण त्याच्याकरता चंद्रच लागतो. तसा असणार वक्त्याला पाझर फुटतो पण त्याच्याकरता श्रोते चांगले लागत येत ना. मग श्रोते चांगले असले की वक्त्याला सुचत जातं वक्त्याला बोलावं वाटतं. भगवान म्हणतात किती सांगून काय करू म्हटले ह्या लोकांना एवढं सांगतो म्हटले काय करू चतुर वक्ता जेथे नाही सावध श्रोता. श्रोता सावध असला पाहिजे. श्रोत्यानं सर्वांगाचे कान करून ऐकायचं. कसं जसं कुठेतरी चाललो तर लगेच घरातून बारीक आवाज आला लगेच आपण आपल्याविषयी काय बोलते का काय आपल्याविषयी लगेच माणूस भिंतीला कान लावून त्याच्या जवळून साप जरी गेला तरी त्याला मेळ लागत नाही त्याच्या पायावर गेला तरी मेळ लागत नाही. याला सर्वांगाचे कान करून ऐकणं म्हणतात. असे असणारे सर्वांगाचे कान करायचे आणि ऐकायची कथा. पण काय करावं श्रोते मंडळ ऐकत नाहीत. हे श्रोते नाहीत हे सोते येत. श्रोते म्हणजे झोपणारे. यास्तव एकचित्ते तत्वता माझ्या वाक्यार्था परिशिजे. म्हणून हे भगवंत हे गरुडा एकचित्त हो आणि माझं वाक्य तरी अवधान एक वेळ दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने बोलत असताना म्हणतात अंतकाळ झाल्यावरी प्रेत कार्याचा काळावधारी 11 दिवस निर्धारी मुख्य पंडकारी जाणवे. माणूस मेल्याच्या नंतर महत्वाचा काळ असणारा 11 दिवसाचा आहे. तैशाची सगळ्या क्रिया जाण वृषोत्सर्ग आदी करून सगळ्या क्रिया त्या 11व्या पर्यंत जवळजवळ होत असतात बर का. त्याच्यामध्ये वृषोत्सर्ग म्हणजे वळू सोडणं. वळू त्या प्रेतात्म्याच्या नावानं वळू सोडणं एखादा त्याला वृषोत्सर्ग असं म्हटलेलं आहे. पुन्हा सुतक पुन्हा मृतक आदिदान 11 दिन प्रशस्त पै. सुतक हे आपलं 10व्याला जवळजवळ सुतक फिटत असतं म्हणजे 11व्याला जरा माणूस मोकळा होत असतो. श्राद्ध कार्याशी पुत्र प्रशस्त त्याच्या भावी भार्यायुक्त. आता जो माणूस मेलाय त्याचं कार्य नेमकं कोणी करायचं कोणी कार्य करायचं काय करायचं हे सांगत असताना ग्रंथकार म्हणतात की श्राद्ध कार्याशी पुत्र प्रशस्त. श्राद्ध करत असताना मुलगा हा प्रशस्त आहे. मुलाच्या हाताने काय करायचं श्राद्ध असणारं करायचं सांगितले. मग मुलगा म्हटलं की मग मुलगा 12 प्रकारचा मुलगा धर्मसिंधू निर्णय सिंधू ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजांनी 12 प्रकारची मुलं सांगितलेली आहेत. पहिल्या काळात ते होते कोणते कोणते मोजावर का पुन्हा धोका खातात. औरस क्षेत्रज दत्तक कृत्रिम गुढोत्पन्न अपविद्ध काणिण सहोढ क्रीत पौनर्भव स्वयं दत्त किती झाले 11 आणि शौद्ध 12 असे 12 पुत्राचे प्रकार येतात. पण कलियुगात 4 पुत्र जास्त मानले जातात. कोणते औरस क्षेत्रज दत्तक कृत्रिम
या 4 पुत्राला कलियुगात जास्त मान्यता आहे असो, मला तो विषय लांबवायचा नाही. पुत्र या शब्दानं हे 12ची 12 पुत्र येतात. मला हे मुद्दा सांगायचा. पुत्र म्हटलं इथं सांगितलं ना पुत्राला अधिकार आहे, तर हे 12 पोरं असतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. आपल्याला काय एक स्वतःचा मुलगा माहिती आहे, दत्तक घेतलेला आपल्याला 2च माहिती येतं, पण शास्त्रामध्ये असे 12 प्रकार आहेत पुत्राचे. त्याच्या भावी भार्यायुक्त जर मुलगा नसेल तर त्याच्या बायकोनं त्याचं कर्म करावं. तिच्या भावी कनिष्ठ बंधुयुक्त जर बायको नसेल तर त्याच्या असणाऱ्या लहान्या भावानं ती क्रिया करावी. कोणती? जाळणं, पाणी पाजणं, हे ते सगळं 10 दिवसाच्या क्रिया बरं का, कोणी करायच्या हा विधी. त्याचा भावी युक्त ज्येष्ठ भ्राता जर लहान बंधू त्यांना नसेल तर त्यांच्या मोठ्या भावानं सगळी क्रिया करायची. तो नसल्या भ्रातृपुत्रानं, तो जर नसेल तर भ्रातृपुत्र म्हणजे भावाच्या पोरानं पुतण्यानं असणार त्या ठिकाणी ती क्रिया करायची. क्रिया समस्त करावी जाण. मावशी आते पुत्रक समान, मातुलाचे नंदन आत्मबांधव. 3 प्रकारचे सांगितलेले आहेत बरं का. बंधुत्रय म्हणून शब्द सांगितलेला आहे. बांधवाचे 3 प्रकार आहेत, आत्मबांधव, पितृबांधव आणि मातृबांधव. 3 प्रकार आहेत. मग आत्मबांधव म्हणजे नेमके कोण कोण आहेत? आपल्या मावशी, आपल्या मावशीचा मुलगा, आपल्या आत्याचा मुलगा, आपल्या मामाचे मुलं, हे झाले आत्मबंधू. हे कोण झाले? आत्मबांधव. याच्या हाताने करायचं. जे आधी सांगितलं उत्तर लक्षात घ्यायचं बरं का. एक नसलं की दुसरा ते नाही, म्हणजे एक आहे मधातलं ते दिला, मध्येच एक आहे ते दिला सोडून आणि दुसराच असणारा काय एखादा घ्यायला लागले तर तसं जमणार नाही. क्रमाक्रमाने एक नसेल तर दुसरा, दुसरा नसेल तर तिसरा, असं लक्षात घ्यायचं हे. मग आत्मबंधू मध्ये आपल्या मावशीचे मुलं, त्याचे मुलं आणि मामाचे मुलं जे आहेत त्यांना आत्मबंधू म्हणतात. पितृबंधू कोणाला म्हणायचं? पितृबांधव कोणाला म्हणायचं? आपल्या म्हणजे आपल्या वडिलाच्या आत्याचे पुत्र, पित्याच्या आत्याचे पुत्र बर का. पित्याच्या आत्याचे मुलं, पित्याच्या मावशीचे मुलं, पित्याच्या मामाचे मुलं यांना पितृबांधव असं म्हणायचं. आणि मातृबांधव पुन्हा कोण आहेत? मातेच्या आत्याचे मुलं, मातेच्या मावशीचे मुलं आणि मातेच्या मामाचे मुलं, हे कोण झाले? मातृबांधव झाले. ग्रंथकार म्हणतात की एव मातृपितृजान, असं हे बंधुत्रय आहेत बरं का. याला बंधुत्रय असं म्हटलेलं आहे. सप्तपुरुष सपिंड विंदान. सपिंड कोणाला म्हणायचं? आपला आणि ज्यांचा 7वा पुरुष एक आहे त्यांना सपिंड असं म्हणायचं. तदूर्ध्व सप्त शोधक म्हणून त्याच्यावरी म्हणजे 8 ते 14 पर्यंत म्हणजे 14वा पुरुष ज्यांचा आणि आपला एक आहे, ज्यांचा 14वा पुरुष आपला आणि ज्यांचा एक आहे त्यांना शोधक असं म्हणायचं. आणि ज्यांचा 21वा पुरुष आपला आणि त्यांचा एक आहे त्यांना सगोत्र असं म्हणायचं. हे आमच्या गोत्रातले आहेत. 21वा पुरुष, ते किती लांबला विचार करा मग. 21वा पुरुष. पन्नगा आशना जाणीचे क्रिया की जे आत्मबंधूने. पहिलं म्हणजे आत्मबंधूनी क्रिया करायची. आत्मबंधू म्हणजे कोण कोण? जो मेलाय. कोण कोण आत्मबंधू मध्ये सांगितलं? मावशीची मुलं, आत्याची मुलं आणि मामाची मुलं. जर हे आधी सांगितलेले नसतील तर याच्यापैकी कोणीतरी श्राद्ध करायचं, हे सगळं विधी करायचं. हे जर नसेल तर किंवा पितृबंधूंनी जाणीजे, पितृबंधूंनी ती क्रिया करायची. म्हणजे पित्याच्या आत्याच्या मुलानं, पित्याच्या मावशीच्या मुलानं किंवा पित्याच्या मामाच्या मुलानं असणारी ती क्रिया करायची. आणि करिता मातुलाने किंवा मातुल बंधू जे सांगितलेले आहेत, आता पुन्हा रिपीट करत नाही मी, मातुल बंधू जे सांगितलेले आहेत त्यांच्या हाताने ही क्रिया करायची. ते नसतील तर शिष्यानं करायची किंवा गुरुना असणाऱ्या त्या ठिकाणी करायची किंवा श्वशुराने अथवा जामाताने सासऱ्यानं करायचं. त्याच्यानंतर ते नसेल तर जावयानं करायचं. क्रिया करावी शालकाने. आपल्या म्हणजे सासऱ्याची जावयाला करायला जमती बरं का क्रिया सगळी. जावयाचं नाव आलं पण ते कधी जमती? एवढे नाव आधी होऊन गेलेली जे आहेत का त्याच्यातलं कोणी नसलं तर जावयाची जमती. जावयाचंही विधान आलेलं आहे. क्रिया करावी शालकाने किंवा असणाऱ्या मेहुण्यानं क्रिया करायची किंवा स्वजातीय स्वतःच्या जातीतल्यानं करायची किंवा गोत्रजानं करायची. जे सांगितले 21वा पुरुष ज्यांचा आपला आणि त्यांचा 21वा पुरुष एक होता त्यांना सगोत्र म्हणायचं. त्याच्यापैकी कोणीतरी करायची. नसता कोणी राजाने की जे. आणि जर कोणी नसल तर राजानं काय करायचं? त्या ठिकाणी काय करायचं? राजानं असणारं त्याची सर्व जे काही त्याचा विधी आहे राजानं करायचा. राजा हा सर्वांचा वडील मानला जातो. राजानं असणारं ती क्रिया करायची असते. आणि अनाथ जर कोणाचं प्रेत असेल ना तर त्याची क्रिया कोणीही करायला चालत असते बरं का.
अनाथ प्रेत एखादा असेल तर त्याला दहन करणं वगैरे ती क्रिया त्याचंही असणार पुण्य मोठं सांगितलेलं आहे. ऐसाचे प्रकार स्त्रीचा समजतं. आता हे माणसाचं सांगितलं का, असंच स्त्रीच्या बाबतीत सुद्धा आहे. बस हेच फक्त माणसाच्या जागी स्त्री हा शब्द टाकायचा. क्रिया की जे शास्त्रयुक्त ब्रह्मचार्याने प्रेतकृत्य पिता मेल्या ते सुखी की जे, जो ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहे किंवा जो ब्रह्मचारी आहे, वडील मेल्याच्या नंतर ब्रह्मचार्याला असणार लग्न वगैरे केलेलं नाही काय नाही, पण वडील मेल्याच्या नंतर वडिलाचं करायला ब्रह्मचार्याला अधिकार असतो. संन्याशाने न की जे किंचित, संन्याशाला वडील गेले तरी वडिलाचं करायचा अधिकार नसतो संन्याशाला बरं का. करिता महापातकी होत, जर संन्याशानं संन्यास घेतला आणि वडिलाचं श्राद्ध वगैरे केलं तर तो पापी होतो. उपणित अथवा मुंजरित अधिकारी सुत पितृकार्या, ज्यांनी जानवं घातलंय किंवा ज्याला जानवं नाहीये अशा दोघांनाही असणार वडिलांचा सगळं करण्याचा अधिकार आहे. प्रेत श्राद्ध न की जे गृहे, प्रेत श्राद्ध करायचं काही विधी सांगितलेला आहे तो आपल्या घरी करायचा नाही. ते बाहेर की जे जे ते शुद्धमयी जिथं असणार शुद्ध अशी असणारी जागा आहे त्या ठिकाणी हे प्रेत श्राद्ध करावं असं सांगितलेलं आहे. पंचवर्षाधिक करता पाही, जो करणारा आहे तो 5 वर्षाच्या पुढं पाहिजे. करणारा 5 वर्षाच्या पुढं पाहिजे. पंचवर्षाधिक करता पाही, त्या ठिकाणी करता 5 वर्षाच्या पुढं पाहिजे. एकादशांनी दर्शदरी, एकादशांनी म्हणजे 11व्या दिवशी जरी अमावस्या आली आणि अहित अग्निहोत्री जरी ब्राह्मणाचा असणार त्या ठिकाणी जर काही संबंध असेल, अग्निहोत्री ब्राह्मणाची जर काही क्रिया असेल तर शास्त्र सांगतं एकादश म्हणजे 11व्या दिवशी अमावस्या जरी आली आणि अग्निहोत्राचं जरी एखादं काही क्रिया असेल तर क्रिया की जे अनुक्रमाने म्हणजे असणार जशी सांगितलेली आहे तशा प्रकारे असणारे त्यांची ही क्रिया करावी असं सांगितलं. सपिंडी की जे स्वसदने यास्तव वचनी शास्त्रवदे, सपिंडी असणारे स्वतःच्या घरामध्ये काय करायची, सपिंडीकरण हे स्वतःच्या घरात करायचं असा अर्थ करावा लागेल. किंवा असणार सपिंडी की जे स्वसदनी म्हणजे असणार सपिंडी म्हणजे सपिंडीजन जे आहेत 7वा पुरुष ज्यांचा आपला आणि एक त्यांचा एक आहे त्यांनी असणार स्वतःच्या घरामध्ये किंवा सपिंडीकरण स्वतःच्या घरामध्ये असाही अर्थ होत असावा. यास्तव वचनी शास्त्रवदे असं शास्त्रानं सांगितलंय. संन्यासी मेल्यावरी पुत्रे पार्वण श्राद्ध की जे निर्धारी, संन्यासी मेल्याच्या नंतर त्या संन्यासाचे श्राद्ध त्याच्या पोरांनी करायचं. म्हणताना असं कसं बोलायले महाराज, संन्यासीन पोरं पहिली व्यवस्था अशी होती. पहिला ब्रह्मचारी आश्रम होता, तू झाल्यावर लग्न करावं लागायचं गृहस्थ आश्रम, ते झाल्यावर लोक वानप्रस्थी आश्रम व्हायचे आणि नंतर 4था संन्यास आश्रम लोक संन्यास घ्यायचे. त्याच्यामुळे त्याला पोरं राहायचे. त्या हिशोबाने यांनी काय सांगितलेलं आहे की संन्यासाचं श्राद्ध संन्यासी मेल्यावर त्याच्या पुत्रानं करायचं, पण कोणतं श्राद्ध करायचं, पार्वण श्राद्ध करायचं. बाकीच्या लोकांचं करते तसं नाही, पार्वण नावाचं असणारं त्याचं श्राद्ध करायचं. पार्वण श्राद्ध म्हणजे काय, बाप आजा पंजा यांना उद्देशून केलेले श्राद्ध, या 3 पिढ्यांना पिंडदान केले जाते असं जे श्राद्ध आहे त्याला पार्वण श्राद्ध असं म्हणायचं. असे श्राद्ध असणारं करायचं. एकादशी दिनी पन्नगारी शास्त्र प्रकारी की जे पुत्रे, 11व्या दिवशी पार्वण श्राद्ध करायचं संन्यासाचं, बाकी दुसरे कुटाने करायचे नाही संन्यासाची काही. नाही पिंडक्रिया त्यास, त्याला पिंड गिंड संन्यासाला काही नाही. नाही अशौचाचा लवलेश, संन्यासी जर मेला तर त्याचं सुतक कोणाला नाही. नाही शोकाशी अवकाश, रडायची कोणाला गरज नाही. विष्णू रूपी सरस म्हणून या, कारण तो विष्णू स्वरूपाला प्राप्त होतो, भगवंताला प्राप्त होतो, म्हणून हे सुताळ आपलं सुतक विटाळ वगैरे काही त्या संन्यासाचा राहत नाही, पाळायचं नाही. पुत्रवती सवाशिन मरता नारी, तिचा वृषोत्सर्ग न की जे निर्धारी. पुत्रवती आणि पुन्हा सवाशिनाशी जर स्त्री जर मेली तर तिच्या नावानं वृषोत्सर्ग करू नये बरं का. वृषोत्सर्ग म्हणजे वळू सोडणं. पती पुत्रवती नारी भर्तुरग्रे मृता यदी वृषोत्सर्ग न कुर्वीत गाम तू दद्यात पयस्विनीम, पण गाय सोडायची नाही, पण दूध दुभती देणारी अशी असणारी गाय ती असणारी काय करायची, दान द्यायची. बैल सोडायचं नाही, वळू सोडायचं नाही, पण गाय असणारी तिच्या बदल्यात दान द्यायची असं सांगितलं. विधियुक्त गोप्रदान द्विजकरी उर्गारी अवश्य दिजे, एके मते की जे वृषोत्सर्ग, कोणी म्हणतो वृषोत्सर्ग करावा, एकाचं मत असे. एकादशी दिनी केल्या सांग प्रेतत्व स्थिर कोटी श्राद्ध देगा केल्या सम्यक न उद्धरे, कोणी म्हणतं असणार त्या ठिकाणी प्रेत उत्सर्ग करावा, 11व्या दिवशी करावा लागतो. आणि जर आपलं वृषोत्सर्ग 11व्या दिवशी करावा लागतो, जर नाही केला, वृषोत्सर्ग म्हणजे वळू सोडणं, लक्षात घ्या बरं का.
शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजे कळत जाईल. वृषोत्सर्ग म्हणजे वळू सोडणं, बैल सोडणं एखादं त्याच्या नावानं, ते 11व्या दिवशी सोडायचा असतो. जर नाही सोडला, प्रेतत्व स्थिर कोटी श्राद्ध दे, जर नाही सोडलं तर त्याचे कोटी जरी श्राद्ध केले तरी प्रेत योनीमधून त्या माणसाची सुटका होत नाही. कोटी श्राद्ध केली तरी जर वर्षोत्सर्ग नाही केला तर केल्या सम्यक न उद्धरे, जर नाही केला तर त्याचा उद्धार होत नाहीये. श्लोक सांगितला यांनी. एकादश आहे प्रेतस्य यस्य नो सृज्यते वृषः प्रेतत्वम सुस्थिरम तस्य श्राद्धेर दत्तैस्तु कोटीभिः. कोटी श्राद्ध केले तरी उद्धार होत नाही, प्रेत योनीतून मुक्त होत नाही. ऐसे वृषोत्सर्ग महात्म्य जाणून अवश्य करावा उत्तम. गरुडाची कधी पुरुषोत्तम शौनकादी ऋषींना सुत कथी. असं त्यामुळं वृषोत्सर्ग हा करायचा, वळू हा सोडायचा 11व्या दिवशी जो गेला त्याच्या नावानं, असं सांगितलेलं आहे. ते भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, शौनकादी महर्षींना असणार सूत सांगतात. त्याची प्राकृतवाणी युक्त सप्तमाध्यायी श्रद्धायुक्त कर्मनिष्ठादी प्राणीभूत माधव निवेदित प्रती. जे कर्मनिष्ठ असे प्राणी आहेत त्यांना असणार माधव हा असणारा अध्याय तुम्हाला आम्हाला सांगत आहेत. याच ठिकाणी आजच्या अध्यायाला पूर्णविराम. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे वृषोत्सर्ग कथनम नाम सप्तमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणं. नमस्तु हरे.